ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। सौराष्ट्रे कृनाथांच श्रीशल्यमल्लिकार्जुनं उज्जन्या महाकाल ओंकार ममलेश्वरं परल्यावजनाथांच डाकिन्या भीमाशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार गृह्णेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगानि ओम नमो नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिकाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुवन्ति देवैस्तवैर्वेदै काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावस्थि तद्गतेन मनका पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुपुराकुर्गणा देवाय तस्मै नमः। ओम। काल आपण 18व्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे। 18व्या अध्यायाचे जे पहिले 27 श्लोक आहेत ते आपण पाहिलेले, ज्यामध्ये सात्विक राजसिक तामसिक कर्त्याची लक्षणे, त्याच्यानंतर ते सात्विक कर्ता कसा वागतो, राजक कर्ता कसा वागतो, त्यानंतर दुसरं जे आहे कर्मप्रेरणा व कर्मसंग्रह याचं स्वरूप ते पाहिलं। त्याच्यानंतर सर्व कर्म घडण्याकरिता 5 कारणं आहेत मुख्य: अधिष्ठान, कर्ता, करण, विविध चेष्टा म्हणजे विविध कारण, दैव, असे हे 5 कारणं जे आहेत ते आपण पाहिले। त्याच्यानंतर त्यागी मनुष्य कुणाला म्हणायचं हे आपण पाहिलं, सात्विक त्यागाचं लक्षण आपण पाहिलं। अशा प्रकारचा आतापर्यंत हा विषय झालेला आहे। आता यानंतर जे आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या योगे आम्हाला सांगायला सुरुवात करत आहेत बुद्धी आणि धृती। बुद्धी म्हणजे काय आणि धृती म्हणजे काय याचं स्वरूप आणि त्याचं सात्विक राजसिक आणि तामसिक हे तिन्ही भेद आता भगवान श्रीकृष्ण पुढे सांगत आहेत, ते आपण पाहूया। बुद्धिर्भेदं धृतेश्चैव गुणत त्रिविधा शृणु प्रोच्यमान शेषेन पृथक्त्वेन धनंजय। हे धनंजया, आता तू बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक। बुद्धीचे आणि धृतीचे। मग आता बुद्धीमध्ये आणि धृतीमध्ये फरक काय? आपल्याला वाटतं की बुद्धी जी आहे ती आणि धृती दोन्ही पण एकच आहे, परंतु थोडासा सूक्ष्म फरक आहे। बुद्धी काय करते? बुद्धी जी आहे ते एखादा कार्य करायचं उचित की अनुचित याचा निर्णय करते आणि मग ते कार्य करायचं की नाही याचा निर्णय बुद्धी घेते। परंतु धृती म्हणजे काय आहे? तर धृती म्हणजे आपण ज्या विषयाचा, कोणत्याही विषयाचा जो अभ्यास केलेला आहे त्याला धारण करून ठेवण्याची शक्ती म्हणजे धृती। म्हणजे आपण जे आता भगवद्गीता ऐकलं, भगवद्गीता ऐकल्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये जितकं त्याचं प्रमाण आपण धारण करून ठेवतो त्याला काय म्हणायचं? त्याला धृती म्हणायचं। मग आता हे जे आहेत बुद्धी आणि धृतीचे हे 3 प्रकार आता भगवान श्रीकृष्ण आपल्याला पुढे सांगतील, ते आपण पाहूया। त्यामध्ये आता सात्विक बुद्धी, आता पहिल्यांदा बुद्धी सांगतील, सात्विक बुद्धी, राजसिक बुद्धी आणि तामसिक बुद्धी। त्याच्यानंतर मग परत सात्विक धृती, राजसिक धृती आणि तामसिक धृती असे 3 प्रकार जे आहेत ते आपण पाहूया। आता त्यामध्ये सात्विक बुद्धी जी आहे त्याचा प्रकार पाहूया। प्रवृत्तिमच निवृत्तिमच कार्याकारे भयाभयी बंधम मोक्षमची या व्यक्ती बुद्धी का पार्थ सात्विकी। हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते
ती सात्विक बुद्धी होय. आता भगवंतानी जे आहे इथं या श्लोकामध्ये परत अर्जुनाला पार्थ म्हणून आपण संबोधन केलेलं आहे. पार्थ म्हणजे माहिती आहे, एक कुंतीचं एक नाव पृथा होतं म्हणून त्यांना पार्थाचं एक नाव पडलं होतं. आता त्यांनी सांगितले प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्गला जो मनुष्य जाणतो त्याची बुद्धी ही जी आहे ती सात्विकी बुद्धी. मग आता प्रवृत्ती मार्ग काय आणि निवृत्ती मार्ग काय? प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग याच्यामध्ये दोन्ही हे मार्ग जे आहेत ते आध्यात्मिक मार्ग आहेत. तर ह्या दोन्ही आध्यात्मिकच आहेत, फक्त फरक काय आहे? प्रवृत्ती मार्ग म्हणजे आपल्यासारखं प्रपंचामध्ये राहून आपले कर्तव्य कर्मे करत असताना, आपला प्रपंच नीटनेटका करत असताना हे करून सुद्धा आपण भगवंत मार्गावरती लागणं, भगवंतांची भक्ती करणं, ज्ञानयोगाचं आचरण करून भगवंतांना प्राप्त करणं, कर्मयोगाचं आचरण करून भगवंतांना प्राप्त करणं, भक्तियोगाचं आचरण करत भगवंतांना प्राप्त करणं, ध्यानयोगाचं आचरण करत भगवंतांना प्राप्त करणं, या मार्गाला जे म्हणतात ते प्रवृत्ती मार्ग. म्हणजे आपण प्रपंचामध्ये राहून हे जे काम करू लागलो, कोणतं? भगवंतांना प्राप्त करायचं, भगवंताला जाणायचं, तर या मार्गाला काय म्हणतात? प्रवृत्ती मार्ग. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे काय? निवृत्ती मार्ग म्हणजे आता काही ऋषीमुनी वगैरे आहेत सध्याच्या काळी पण पूर्वीच्या काळी पण, ते काय करतात तर ते लहानपणापासूनच ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारून ते एखाद्या कुटीमध्ये वगैरे राहतात आणि तिथे राहून भगवंताची भक्ती करतात, ज्ञानयोगाचं आचरण करतात, भक्तिमार्गाचं आचरण करतात आणि काही प्रमाणात कर्मयोगाचंही आचरण करत करत भगवंताची निश्चिम भक्ती करत भगवंताची भक्ती करतात. तर त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गाला निवृत्ती मार्ग म्हणतात. म्हणजे प्रपंचांचा आध्यात्मिक मार्ग तो प्रवृत्ती मार्ग आणि संन्यासी लोकांचा ब्रह्मचारी जे महात्मे आहेत त्यांचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे भगवंत प्राप्तीचा मार्ग म्हणजे निवृत्ती मार्ग. असे हे प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. त्याच्यानंतर कर्तव्य आणि अकर्तव्य याला जो जाणणारा आहे त्याची बुद्धी ही सात्विक बुद्धी. आता कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय? कर्तव्य म्हणजे ते आपल्या धर्म कर्म त्याच्यानंतर आपले कर्तव्य कर्म या योगे आपल्यासाठी जे कर्तव्य म्हणून आपल्याला प्राप्त झालेले आहेत कर्म करण्याकरता त्याला म्हणतात कर्तव्य. आणि अकर्तव्य म्हणजे काय तर जे निषिद्ध कर्म आहेत ते कधीही करायचं नाही आहे, तर ते जे केलं तर ते अकर्तव्य केलं असं त्याचा अर्थ होतो. मग अकर्तव्य म्हणजे काय? जे आपल्याला काम करायचे नाहीत ते असे कर्म जे आहेत निषिद्ध कर्म त्याला काय म्हणतात? अकर्तव्य. आणि कर्तव्य म्हणजे काय? जे कर्म आपल्या करण्यासाठी योग्य आहे. मग त्यामुळं अशा त्या महात्म्याला भयही उत्पन्न होत नाही आणि तो कायमस्वरूपी अभय राहतो. मग अशा महात्म्याला बंधन आणि मोक्ष काय आहे हे यथार्थपणे कळायला लागतं. बंधन म्हणजे काय? मी शरीर आहे हेच सर्वात मोठं बंधन आहे. मी शरीर आहे आणि शरीर माझं आहे हे जे आहे हेच सर्वात मोठं बंधन आहे. मी भगवंताचा अंश आहे हे जाणणं म्हणजेच मोक्ष. याला जी बुद्धी जाणते ती सात्विकी बुद्धी. आता राजसी बुद्धी म्हणजे काय ते आपण पाहूया. यथा धर्म अधर्मच कार्य च अकार्यमच अयथावत प्रजानती बुद्धी का पार्थ राजसी. हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होय. आता काय म्हणतात भगवंतानी की ज्या बुद्धीनं कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे हे जाणत नाही, त्याच्यानंतर धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे हे यथायोग्य म्हणजे चांगल्या प्रकारे जाणत नाही, अशा त्या बुद्धीला काय म्हटलेलं आहे? राजसी बुद्धी म्हटलेलं आहे. आता तामसी बुद्धी कशाला म्हणतात? अधर्मम धर्मम इति या मन्यते तमका व्रता सर्वार्थान विपरीतानच बुद्धी का पार्थ तामसी. हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे म्हणते, तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनीही विपरीत मानते, ती बुद्धी तामसी होय. आता तामसी बुद्धीचे लक्षणं सांगू लागलेत की अधर्मालाही जे धर्म मानतो अशाची बुद्धी जी आहे त्याला तामसी बुद्धी म्हणायचं. अधर्माला म्हणजे काय? जो स्वतःच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे धर्म तेच आहे असं म्हणून तो स्वतःच्या मनाला वाटेल तसं त्या प्रकारचं आचरण करतो, त्याची बुद्धी जी आहे ती तामसी बुद्धी होय. आता इथपर्यंत आपण 3 हे बुद्धीचे लक्षणं पाहिले. आता सात्विक धृतीची लक्षणे आपण पाहूया. धृत्या या धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन अव्यभिचारिणा धृती का पार्थ सात्विकी. हे पार्था, ज्या अव्यभिचारिणी धारणाशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय.
आता अव्यभिचारिणी भक्ती आपल्याला माहिती आहे, फक्त भगवंताकरता भगवंताचीच भक्ती करण्याकरता जी भक्ती केली जाते त्याला अव्यभिचारिणी भक्ती असं म्हटलं जातं. मग व्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय, तर आपल्या संसारातील प्रपंचातील कामनापूर्तीसाठी जे आपण भगवंताची भक्ती करतो, म्हणजे अर्थार्थी होऊन किंवा अर्थभक्त होऊन जी भक्ती करतो त्या भक्तीला व्यभिचारी भक्ती अशी म्हणतात. आणि भगवंतासाठीच फक्त भगवंताची भक्ती करण्याकरिता जी भक्ती केली जाते त्याला अव्यभिचारिणी भक्ती अशी म्हणतात. मग अशी जी अव्यभिचारिणी भक्ती करणारा जो साधक आहे त्याची जी धृती आहे त्या धृतीला भगवंतांनी सात्विक धृती असं म्हटलेलं आहे. मग अशी सात्विक धृती ज्यांची आहे त्याचं मन, प्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे त्याच्या ताब्यात असतात. म्हणून अशा मनुष्याला काय म्हटलेलं आहे, ते धारणा जी आहे त्याची धृती ही सात्विक धृती आहे. आता राजसी धृती म्हणजे काय, यया तू धर्म कामार्थान धृतया धारयते अर्जुन प्रसंगेन फलकांक्षी धृती का पार्थ राजसी. हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अतिआसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारणा करतो ती धारणा राजसी होय. आता राजसी धृती म्हणजे काय, आता मनुष्य जे आहे प्रत्येक मनुष्य हा प्रत्येकांची धृती त्याच्यानंतर बुद्धी ही वेगवेगळी आहे. त्याप्रमाणे आता काही मनुष्यांची बुद्धी कशी असते आणि त्याची धृती कशी असते, आध्यात्मिक मार्गावर तरी ते लागलेले राहतात, तरी पण संसारामधल्या प्रपंचामधल्या सर्व प्रकारच्या कामनांची निवृत्ती होत नाही. मग ते निवृत्ती न झाल्यामुळं काही आसक्ती, काही कामना, काही अहंता, काही ममता याच्यामुळं अख्खा महात्मा जो आहे तर संसारातील प्रपंचातील आपल्या त्या गोष्टींना पकडून धरून राहतो आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो आपल्या संसारिक कामना पूर्ण करण्याकरता. तर त्याची जी धृती आहे त्याला भगवंतांनी काय म्हटलेले, राजसी धृती असं म्हटलेले. आता तामसी धृती म्हणजे काय, यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुच्यती दुर्मेधा धृती का पार्थ तामसी. हे पार्था, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही कुडत नाही अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी हो. आता तामसी धृती त्याला म्हणायची जो आपल्या झोपीवरती नियंत्रण आणत नाही आहे, जो कोणकोणत्याही कारणाने भीती बाळगतो, अतिप्रमाणात निंदा किंवा काळजी किंवा तिरस्कार, दुःख, उन्मत्तपणा अशा गोष्टी ज्याच्यामध्ये राहतात आणि स्वतःच्या मनाचं जे आहे तेच खरं करायचं अशी ज्याची धृती आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तामसी धृती म्हटलेलं आहे. म्हणजे जो तामसी बुद्धीचा मनुष्य आहे, जो तामकाचरण करणार आहे त्याची धृती जी आहे तामसी धृती आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला आता याच्यातून काय कळालं की 3 प्रकारचे आपण कर्ता पाहिले, त्याच्यानंतर त्याची बुद्धी पाहिली, त्याने करायचे कर्म पाहिलं, त्यांचे विविध प्रकारचे जे कर्म आहे त्यांची बुद्धी हे सर्व पाहिलं. तर जो सात्विक कर्ता आहे त्याची बुद्धीही सात्विकीच असते. मग त्याची बुद्धी सात्विकी राहणार आणि त्याची धृती पण जी आहे ती सात्विकीच आहे. आणि सात्विकी धृती आणि बुद्धी ज्याची आहे अशी असा मनुष्य जो आहे तो ज्ञानयोग किंवा कर्मयोग किंवा ध्यानयोग किंवा भक्तियोग अशा योगमार्ग साधनेमध्ये तो धारण करून त्याच्यावरती चालत राहतो. सुखम त्वी दानिम त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात रमते यत दुःखांतमच निगच्छति यत दगाग्रे विषमेव परिणामे अमृतोपम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. हे भरतश्रेष्ठा, आता 3 प्रकारची सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादीच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषयासारखे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असते, असे ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादांनी उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले. आता सात्विक सुख म्हणजे कशाला म्हटलेले, सात्विक सुख म्हणजे आध्यात्मिक मार्गामध्ये राहून जे सुख मिळतं त्याला सात्विक सुख म्हटलेलं आहे. आता पहा, आपण 1 महिना झालं इथे बघून काही जणच म्हणजे आपण जे आहे सुरुवातीपासून पाहतोच आपण 2, 4, 5 व्यक्तीच आपण बघून भगवद्गीतेचं सुरुवात करतो, त्याच्यानंतर हळूहळू ओम नमः शिवायचं जपला वगैरे जमतात. म्हणजे होतं काय, या सुखामध्ये याच्यापासून सुद्धा आपल्याला आनंद मिळतो, परंतु याच्यातून मिळणारा आनंद आहे हे किती जणाला पचतं, म्हणजे किती जणाला ते मान्य आहे, तेवढेच जण येतात. म्हणजे हे काय आहे, हे सात्विक सुखाचं लक्षण आहे. मग हे सात्विक सुख कुणाला, प्रत्येकाला होतं काय, तर ज्यांची सात्विक बुद्धी आहे, सात्विक धृती आहे तेच ते येऊन करू शकतात.
आपण इतरांना म्हणून त्यामुळे ते नाव पण ठेवता येत नाही, काय म्हणता पण येत नाही. त्याचं कारणच हे, कारण त्यांची राजशी बुद्धी, राजशी धृती असते, त्यामुळं ते शक्य नाही होत. तर ज्यांचं सात्विक बुद्धी आहे, सात्विक धृती आहे, तेच व्यक्ती अशा प्रकारे आध्यात्मिक सुखामध्ये रमतात आणि बाकीचे जे आहेत ते राजसिक सुखी राहतात. मग आता हे सात्विक बुद्धी ज्यांची आहे आणि जे सात्विक सुखाचं आचरण करतात, त्यांना काय होतं, त्यांना पहिल्यांदा बसल्यानंतर थोडंसं कठीण वाटतं, अवघड वाटतं, परंतु हळूहळू याची सवय होऊन जाते. आपण सुद्धा जेव्हा पहिल्यांदा ओम नमः शिवायचं जप करू लागलो किंवा भगवद्गीता ऐकायला बसू लागलो तर आपल्याला बसल्यानंतर कंटाळा येतो, पहिल्यांदा कळत नाही. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, सात्विक जे सुख आहे, अध्यात्मामध्ये जे सुख आहे, आध्यात्मिक धारणेमध्ये किंवा ध्यानामध्ये किंवा आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यामध्ये किंवा आध्यात्मिक साधना करण्यामध्ये पहिल्यांदा काय वाटतो, पहिल्यांदा कंटाळा येतो. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ते प्रथमतः विषासारखं वाटतं, परंतु त्याचं परिणाम जे आहे ते नंतर परिणाम मात्र त्याचं फार आनंददायी, सुखदायी आहे, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तर राजसुख काय ते सांगू लागले. विषयेंद्रिय संयोगात यतताग्रे अमृतोपम परिणामी विषमीव तत्सुखम राजसं प्रथम. जे सुख विषय आणि इंद्रियाच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते, म्हणून ते सुख राजक म्हटले गेले. आता जे आपण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियामार्फत जे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे पंचविषयातील जे सुख ग्रहण करतो ते प्रथमतः त्याचं काय वाटतं, ते सुखदायी वाटतं, परंतु त्याचा अंत जो आहे, त्याचा शेवट जो आहे तो दुःखदायी आहे. म्हणून अशा सुखाला जे आहे ते राजसुख असं इथं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता यानंतर तामक सुख म्हणजे काय ते पाहूया. यदग्रे चानुबंधेच सुखम मौनम आत्मना निद्रालस्य प्रमादोत्तम तत तामकम उदारुतम. जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप, आळस आणि प्रमादापासून उत्पन्न झालेले सुख तामक म्हटले. आता अखे जे सुख आहे ते भोगतानाही आणि त्याचा परिणामही वाईटच असतं, अशा त्या सुखाला काय म्हटलेलं आहे, तामक सुख. आता आळसामध्ये जे आहे, आळशीपणामध्ये त्याचं ते आळसपणा भोगतानाही त्याचं दुःखदायीच आहे आणि नंतर म्हणजे अंगामध्ये एक प्रकारचा जडपणा येतो आणि त्याच्यानंतर त्याचा शेवटसुद्धा वाईटच आहे. त्याच्यानंतर आणखी काय, आता ते झोपेला पण ह्याने सांगितलेलं आहे. पण झोप म्हणजे आता आपल्याला जे आहे, जे आपल्या शास्त्रानुसार, आयुर्वेद शास्त्रानुसार वगैरे हे जे आहे, एकूण आपल्या शरीरासाठी 5 ते 6 तास झोप हे प्रत्येकानं आवश्यक सांगितलेले आहे, म्हणजे रात्रीची झोप. परंतु जर आपण काही वेळा दुपारची झोप घेतलं, म्हणजे रात्रीची 6 तास झोप घेतली आणि दुपारी पण घेतलं, तर त्यामुळे काय होतं, त्यामुळे आपल्या अंगामध्ये जडपणा येतो, कोणतंही काम करायची आपली इच्छा राहत नाही आहे. मग हे जे सुख आहे त्या झोपेतून घ्यायचं तर त्याला तामक सुख, अशा अर्थानं हे तामक सुख झोपेला पण म्हटलेलं आहे. परंतु जे नैसर्गिकरित्या येणारी झोप आहे ते मात्र तामक सुख नाही आहे. फक्त जे आपण एक्स्ट्राचं घेतो, 6 तासापेक्षा 8 तास 10 तास जे आपण घेतो ते मात्र तामक सुख आहे. आता ह्या तिन्ही गुणांचं जे आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक, या तिन्ही गुणांचा आता भगवंत उपसंहार करत आहे. न तदक्ती पृथ्वी वा दिवी देवेशु वा पुन्हा सत्वम प्रकृती जे मुक्तम यत यभिशात त्रिभी गुणे. पृथ्वीवर, आकाशात किंवा देवात, तसेच यांच्याशिवाय इतरत्र कुठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. आता पहा, भगवंत काय सांगू लागलेत की या पृथ्वी तलावर असा कोणताही मनुष्य प्राणी नाही किंवा दुसरा कोणताही प्राणी नाही, कृमी, कीटक, हे मच्छर, मासे, हे सर्व, त्याच्यानंतर वनस्पती, हे पृथ्वी तलावर असलेले डोंगर, दगड, हेच नाही आहे. त्याच्यानंतर म्हणजे सर्व ह्याच्यामध्ये काय आले, नीच योनी आणि मध्य योनी दोन्ही पण आलं. त्यानंतर भगवंतांनी सांगितलं देवतामध्ये असलेले, देवतालोकामध्ये असलेले देवतालोक, ब्रह्मलोकामध्ये असलेले सर्व देवता, यांच्याशिवाय असं कोणीही नाही की ह्या 3 गुणापासून उत्पन्न झालेले. म्हणजे सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणापासूनच सर्व शरीरांची ही उत्पत्ती झालेली आहे. म्हणून असा कोणताही मनुष्य पृथ्वी तलावर लाभणं शक्य नाही आहे की ज्याच्याकडे ह्या 3 गुणाचं लवलेश नाही आहे. म्हणजे प्रत्येकाकडेच ह्या 3 गुणांचे कर्म गुण असतातच. त्यामुळं ह्या जे काही कर्म करायला कारणीभूत आहे त्याला भगवंताने काय म्हटलेलं आहे, तर कर्म घडण्याला कारणीभूत जे आहे ते या त्रिगुणाला म्हणजे प्रकृतीलाच म्हटलेलं आहे.
आता याच्यानंतर हा आता त्रिगुणाचा विषय जो आहे त्रिगुणशास्त्राचा, इथे आता हा विषय हा इथं संपलाय. तरी पण आपले काही श्लोक घ्यायचे पुढे, म्हणून आपण पुढचे श्लोक घेऊया. आता पुढे कोणता श्लोक येतो? आता पहा, आपल्याला म्हणजे वाटतं, म्हणजे आपण म्हणतो की वर्ण धर्म हे जे आहे ते आपल्या कर्मानुसार म्हणायचं, काहीच्यानुसार काय, त्याचा विषय आता याच्यामध्ये आलेला आहे. वर्ण धर्माच्या विषयाचा प्रारंभ आहे. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणामच परंत कर्माणी प्रविभक्तानी स्वभाव प्रभवे गुणे. आता भगवान काय म्हणू लागलेत बघा. हे परंतपा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावता उत्पन्न झालेल्या गुणामुळे निरनिराळी केली गेलेली आहेत. आता भगवान स्वतः म्हणू लागलेत, ब्राह्मण असे क्षत्रिय आहेत, वैश्य आणि शूद्र यांची जी कर्म आहेत स्वभावता, ती त्याने उत्पन्न झाल्यानंतर म्हणजे जन्म घेतल्यानंतर त्यांच्या मूळ गुणामुळेच ती निर्माण झालेली आहेत. म्हणजे भगवंतांनी या श्लोकामधून काय सांगितलेलं आहे की आता म्हणजे काही मतप्रवाह आहेत असे की जन्म जे आहे, जन्मानुसार धर्म मानायचं नाही आहे किंवा जात नाही म्हणायचं. प्रत्येकजण जे कर्म करतं त्याच्यानुसार जात म्हणावं, परंतु ते भगवंतांना म्हणजे मान्य नाही आहे. याच्यातून लक्षात येतं की भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीचा जन्म ज्या कुळामध्ये झालेला आहे ते भगवंताने अगोदर ठरवूनच त्या कुळामध्ये त्यांना उत्पन्न केलेलं आहे. म्हणजे हे भगवंताचं काम आहे, त्याच्यामध्ये मनुष्य काही करू शकत नाही. तर म्हणून ते ज्या कुळामध्ये उत्पन्न झालेले त्या कुळाप्रमाणे त्यांचे आचरण आपोआपच होत जातात आणि त्याप्रमाणे त्यांना भगवंतानीच जन्म दिलेला आहे. म्हणून ते आता आपल्या सध्या ह्याच्यामध्ये काय आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. आता ब्राह्मण कुळामध्ये ब्राह्मण आहेत, पण क्षत्रिय कुळामध्ये आता काही क्षत्रिय कुळ म्हणजे राजस्थानमध्ये वगैरे राजपुतांचे वगैरे कुळ आहेत. त्याच्यानंतर जे आता सध्या मिलिटरीमध्ये काम करणारे वगैरे अशांना सुद्धा क्षत्रिय म्हटलं जातं. पोलीसमध्ये काम करणारे यांना क्षत्रिय म्हटलं जातं. वैश्य म्हणजे सर्व प्रकारचे व्यवसाय करणारे जे आहेत त्यांना वैश्य. शूद्र म्हणजे सर्व समाजांची सेवा करणारे, जे आता सध्या आपल्या ह्याच्यामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आता आपण टॉयलेट साफ करणारे आहेत किंवा बाकीचे याचे काम धुणं भांडे हे करणारे, त्या अशा समाजांना आपण शूद्र असं म्हणता येतं एकाच्याप्रमाणे. परंतु भगवंतांचं जे आहे ते म्हणणं, तर ज्या कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांनाच भगवंतांनी म्हटलेलं आहे असं त्याचा अर्थ आहे. आता ब्राह्मणांची जी आहेत त्यांच्या स्वाभाविकरणाचं वर्णन भगवंत करत आहेत. शमो दम तप शौचम शांती आर्जवमच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. आता ब्राह्मण जे आहेत त्यांचे काही कर्म त्यांना जन्मताच प्राप्त होतात. ते काय? अंतःकरणाचा निग्रह करणे, इंद्रियावर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट घेऊन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन इंद्रिय व शरीर सरळ राखणे, वेदशास्त्र ईश्वर व परलोक इत्यादीवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्राचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्म्याचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. आता भगवंतांनी या श्लोकामध्ये जे आहेत ब्राह्मण ज्या कुळामध्ये जन्म झालेले जे मनुष्य आहेत, महात्मे आहेत, त्यांचे स्वाभाविक कर्म जे आहेत त्यांनी स्वतःहून करतात ते कर्म काही केले. त्यांच्या म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांचा मनावरती, पंच इंद्रियावरती, पंचकर्मेंद्रियावरती त्यांचा ताबा असतो. त्याच्यानंतर ते धर्मासाठी कष्ट सहन करतात. त्याच्यानंतर ते अंतर्बाह्य म्हणजे बाह्यशुद्धीही राहते आणि अंतर्शुद्धी पण राहतं. त्याच्यानंतर ते इतरांच्या अपराधाला क्षमासुद्धा करतात. अपराध म्हणजे काय, तर कुणाकडून काही घडलं असेल तर त्यांनी क्षमा करतात. त्याच्यानंतर ते वेदशास्त्राचं अध्ययन करतात, अध्यापन करतात आणि भगवंताचं प्रत्यक्ष अनुभव पण घेतात. असं ही ब्राह्मणांची स्वाभाविक कर्म भगवंतांनी सांगितलेली. आता त्याच्यापुढे क्षत्रियाची स्वाभाविक कर्म जे आहे ते भगवंत सांगत आहेत. शौर्यम तेजो धृती द्राक्ष युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावच क्षात्रम कर्म स्वभावजम. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. आता क्षत्रिय जे आहेत त्यांची कर्म काय आहेत, म्हणजे ते लढाईमध्ये शौर्य गाजवतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जन्मताच एक प्रकारचं तेज राहतं, धैर्य राहतं, चतुरपणा राहतो त्यांच्यामध्ये. युद्धातून ते कधी पळून जात नाहीत. विविध प्रकारचं ते दानधर्म करतात आणि ते स्वामीभाव म्हणजे ते एखादा म्हणजे पद, मंत्रीपद, राजकीयपद जे आहेत असे पद धारण करण्याची त्यांच्याकडे शक्ती राहते. त्याच्यानंतर आता वैश्य आणि शूद्राची जी कर्मे आहेत ते भगवंत सांगत आहेत. कृक्षी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मक कर्म शूद्रशापी स्वभावजम. शेती करणे, गोपालन करणे आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार करणे ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत.
तसेच सर्व वर्णाची सेवा करणे हे शूद्राची ही स्वाभाविक कर्म आहे. शेती करायचं, त्याच्यानंतर गाई म्हशी पाळणं, जनावरे पाळणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करणं, दुकानदारी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व दुकानदारी आहे, सर्व प्रकारचे कर्म करणं हे वैश्यांचे कर्म आहेत. त्याच्यानंतर परिचर्यात्मक काम म्हणजे काय, तर सर्व धर्माची सेवा करणं, वेगवेगळ्या प्रकारचे सेवा करणं, नोकरी करणं हे जे आहे शूद्रांचं स्वाभाविक कर्म म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे इथं 3 धर्माचे 3 कर्म सांगितले. स्वे स्वे कर्मण्यभिरता तो सिद्धी लभते नर स्वकर्मनिरता सिद्धीम यथा विंदती तत शृणु. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यात भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक. आता भगवान काय म्हणू लागलेत, ज्यांना ज्या जन्मामध्ये ज्या मनुष्यानं जन्म घेतलेला आहे त्या वर्णानुसार जर तो मनुष्य कर्म जर केला, कर्तव्य कर्म केला, तर तो मनुष्य जो आहे भगवंत सिद्धीला म्हणजे भगवंताला प्राप्त व्हायचं तो काम करतो. त्याची जी रीत आहे ती रीत आता भगवंत सांगू लागली आहेत. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमार्भेच्य सिद्धीं विंदती मानवा. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झालेली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापलेले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्माने पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. आता मनुष्य काय करतो, हे सर्व कर्म सर्व वर्ण जे आहेत कुणापासून उत्पन्न झालेले आहेत, भगवंतापासूनच उत्पन्न झाले. म्हणून हे समजून ज्या ज्या वर्णामध्ये ज्या मनुष्याची आपली उत्पत्ती झाली आहे त्या वर्णानुसार आपण आपले कर्म करायचं आणि आपलं जे व्यवसाय आहे किंवा आपली जी नोकरी आहे त्याप्रमाणे आपण आपलं कर्तव्य कर्म करायचं. मग ते केल्यानं काय होतं, ते केल्यानं आपला हा व्यवहाराचा जो रहाटगाडगा आहे ते पण चालतं आणि भगवंतांनी सांगितल्या मार्गानं आपण आपले कर्म करणे होतो. आणि हे करत करत जर आपण कर्मयोगाचं आचरण केलो तर आपण भगवंतांना प्राप्त करायचं. ही जी सिद्धी आहे ही अशी या सिद्धीला परमसिद्धी म्हटलेली आहे. ते आपण हे व्यवहार करत करत म्हणजे प्रपंच करत करतच भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. हे भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता स्वधर्म पालन करणाऱ्यांचं काय होतं आणि त्यांच्यासाठी ते किती श्रेष्ठ आहे ते भगवंत सांगत आहेत. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात अनुष्ठितात स्वभावनितम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. आता भगवान काय म्हणतात की दुसऱ्यांचा धर्म, दुसऱ्यांच्या वर्णातला त्यांचा धर्म जो आहे तो श्रेष्ठ पण आहे आपल्यापेक्षा, परंतु ते आपण धारण करणं हे योग्य नाही. म्हणजे इतर वर्णांचं जे धर्म सांगितलेलं आहे म्हणजे क्षत्रियासाठी ब्राह्मणांचं धर्म त्यांचं वर्णानुसार पालन करणं हे चुकीचं आहे असं भगवंतांचं सांगितलेलं आहे. म्हणून भगवान काय म्हणतात की ज्यांची ज्या स्वभावानुसार त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावानुसार मी त्यांना त्या धर्मामध्ये उत्पन्न केलेले आहे, तर ते त्यांना ते धर्म मी प्रदान केलेले, तर त्या धर्मानुसारच त्यांनी कर्म करणं हे अपेक्षित आहे. जर तुम्ही दुसऱ्या धर्माचं जर पालन करत असता तर ते मात्र तुमच्यासाठी योग्य नाही आणि ते तुम्ही केलात तर ते पुण्य निर्माण होत नाही, तर त्याच्यानं पापच लागतं असं भगवान त्या श्लोकात सांगत आहे. खजम कर्म कोणतेही दोषमपी न त्यजेत सर्वारंभाई दोषेन धुमिना अग्निराविवृता. म्हणूनच हे कुंतीपुत्रा, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराने जखा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्तच असतात. आता भगवान सांगू लागले की आपण करायची कोणतेही कर्म जे आहेत त्या कर्मानं काही म्हणजे कुठल्या तरी जीव प्राण्यांचा नाश होतो किंवा त्याच्यानंतर कुणाला तरी इजा पोचते, काही म्हणजे अखं विपरीत घडतं. मग अखं विपरीत घडत आहे म्हणून तुम्ही ते कर्मच सोडायचं नाही आहे, तर कर्म हे करतच राहतं. त्याचं कारण काय, जसं आपण आता अग्नी पेटवलं, अग्नी पेटवल्यानंतर त्या अग्नीपासून आपण स्वयंपाक करायचं, बाकीच्या अग्नीने जे कामं करायचे ते आपण कामं करू शकतो, पण त्याचा एक दुष्परिणाम आहे. त्यामुळं धूर निर्माण होतो. धूर निर्माण झाल्यानं आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण कमी भेटतं. आपल्या याच्यामध्ये जे वातावरणात आहे तो शिवटूचा प्रमाण जो आहे तो वाढतो. मग त्यामुळं आपल्याला श्वसनाचे आजार पण निर्माण होतात. मग आपण स्वयंपाक करायचंच नाही का, धूर निर्माण होतो म्हणून अग्नी प्रज्वलित करायचंच नाही का, तर करावं लागतं.
त्याप्रमाणे आपण कर्म केल्यानं जे आहेत काही प्रकारचे कळत न कळत काही पाप घडले जातात. तर ते घडले तरी तुम्ही ते आहेत, तर तुमचं ते कर्म करणं कर्तव्य आहे. हे प्रत्येकाने आपापल्या वर्ण कर्तव्य कर्म याच्याप्रमाणे जे आहे प्रत्येकाने आपले कामं करणं गरजेचंच आहे, असं या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे. आसक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म सिद्धीम परमाम कन्याशेन अधिगच्छति. सर्व आसक्तीरहित बुद्धी असलेला निस्पृह आणि अंतकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ निष्कर्म सिद्धीला प्राप्त होतो. आता सांख्ययोग म्हणजे काय, तर सांख्ययोग म्हणजे परत ज्ञानयोग. तर ज्याची बुद्धी ज्ञानयोगामध्ये आचरित झालेली आहे अशा त्या भक्ताचं रीत आता इथं बघून पुढे सांगत आहेत. तर बघून काय म्हणतात की ज्याची बुद्धी अख्खं ज्ञानयोगानं हे झालेली आहे, ज्ञानयोगामध्ये धारण झालेली आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानयोग आचरण केलेला आहे तो, तर अशा मनुष्याची बुद्धी जी आहे ते जे काही कर्म करणारा आहे तो मनुष्य नसून ते फक्त कर्म करणारा हे प्रकृती आहे हे त्याच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे ठाम भरलेलं असतं. त्यामुळं तो जे काही कर्म करतो त्या कर्मापासूनचे निर्माण होणारे कर्मफलं मात्र त्याला प्राप्त होत नाहीत, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगू लागलेले आहेत. मग आता त्या अशा मनुष्याची जे काय होतं त्याला काय प्राप्त होतं ते सांगू लागले. सिद्धीम प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोती निबोधमे क्षमाशेन कोणतेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कुंतई पत्रा, जे ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या निष्कर्म सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य परब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडे समजून घे. आता अख्खा जो मनुष्य आहे जो ज्ञानयोगाचं आचरण करणारा आहे, ज्ञानयोगाचं आचरण करणारा मनुष्य म्हणजे काय, अशा प्रकारचा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करणं हे ज्ञानयोगाचं आचरण करणं आहे. त्याच्यानंतर षटशास्त्राचा अभ्यास करणं हे म्हणजे ज्ञानयोगाचा अभ्यास करणं आहे. किंवा त्यानंतर ब्रह्मसूत्रांचा वेदव्याख्यांचा ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र, त्याचा अभ्यास करणं म्हणजे ज्ञानयोगाचं सिद्धी करणं आहे. मग हे जे मार्ग आहेत किंवा बाकीचे 18 महापुराणाचा अभ्यास करणं हे सुद्धा ज्ञानयोगाचा आहे, एक भाग आहे. तर अशा प्रकारचं कोणतंही ज्ञानयोगाची जी सिद्धी करणारं ग्रंथाचा अभ्यास करणं आहे त्याला ज्ञानयोगाची सिद्धी करणं आहे. आता आपण आत्तापर्यंत ज्यांनी 18 अध्याय ऐकले त्या सर्वांनी म्हणजे 18 अध्यायामधले काही जण 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्याय जरी काही ऐकले तरी त्या सर्वांचीच ही ज्ञानयोगाच्या मार्गानं ही सिद्धी झालेली आहे. तर हा ज्ञानयोगच आहे. मग ह्या ज्ञानयोगानुसार जे आहे ते भगवंताला प्राप्त करून घ्यायची रीत जी आहे ते परत भगवंत थोडक्यात इथं सांगू लागले. अगोदर सांगितलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, नंतर 3ऱ्या पण सांगितले, तर ती आता आणखी परत थोडक्यामध्ये भगवंत सांगत आहे. ज्ञानयोगानुसार भगवंतांना कसं प्राप्त करायचं त्याचं थोडक्यात सांगत आहे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्या आत्मानं नियम्यच शब्दादीन विषयान त्यक्त्वा रागद्वेषो विदेशच विविक्त शिवी लघ्वाशी यत वाक्काय मानखा ध्यान योगपरो नित्यम वैराग्यम खमुपाश्रिता अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. विशुद्ध बुद्धीने युक्त होऊन हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयाचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणाशक्तीने अंतकरण व इंद्रियावर कायम ठेवून मन वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, रागद्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार बळ घमेंड कामना आणि प्रीती संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त असा महात्मा कच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. आता भगवंत या श्लोकामध्ये जे आहे ज्ञानयोगाचं आचरण करत ध्यानयोगामध्ये जो सिद्धी प्राप्त केलेला आहे अशा त्या महात्म्याचे इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे प्रथमतः काय होतं, ज्ञानयोगी साधक अशा प्रकारे काय करतो, अशा प्रकारे अभ्यास करतो. आता कोणत्या ग्रंथाचा तो त्याला जे आवडतं ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा तो अभ्यास करून ते ज्ञानयोगानं भगवंताला जाणून घेतो. जसं की आपण आता भगवद्गीता या ज्ञानग्रंथाचा आपण अभ्यास केला, तर आता याच्यानंतर पुढचा मार्ग म्हणजे पुढे काय होतं, तर या भगवंताला जाणून भगवंत तत्वाला जाणून दररोज तो व्यक्ती काय करतो, तो महात्मा तर ध्यानयोगामध्ये बघून त्या भगवंताचं ध्यान करतो. मग भगवंताचं ध्यान करण्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे, 3 प्रकारचे स्वरूप सांगितलेले. कोणकोणते, खगुण खाकार स्वरूप म्हणजे भगवान श्रीरामांचं ध्यान करणं किंवा भगवान श्रीकृष्णांचं ध्यान करणं, सिद्धेश्वरांचं ध्यान करणं, आपल्याला जे आवडतील अवतार त्या अवताराचं ध्यान करणं म्हणजे ते खगुण खाकार शरीराचं झालं. त्याच्यानंतर खगुण निराकार म्हणजे काय, भगवान विष्णूंचं ध्यान करणं किंवा भगवान शिवांचं ध्यान करणं हे म्हणजे खगुण निराकाराचं ध्यान करणं.
त्याच्यानंतर आहे निर्गुण निराकाराचं ध्यान. निर्गुण निराकाराचं ध्यान करणं म्हणजे काय? जे हे पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले जे निर्गुण निराकार भगवंत आहेत, म्हणजे ज्यांच्या पोटामध्ये हे आकाश महाभूत आहे, त्यांना म्हणतात निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा. तर यांचं ध्यान करणं ते निर्गुण निराकारांचं ध्यान करणं होय. तर अशा प्रकारचं ह्या ज्ञानयोगाच्या प्राप्तीनंतर ज्ञानयोगाचं अध्ययन करून ह्याचा अभ्यास करून जेव्हा मनुष्य अशा ध्यानामध्ये बघतो आणि ह्या तिन्ही स्वरूपापैकी एका स्वरूपाचं ध्यान करतो, तर तो ह्या भगवंताचं ध्यान करत करत शेवटी त्या भगवंतालाच प्राप्त करून घेतो. आणि मग अशा ज्या भक्ताला आहे ती भगवंताची कोणती भक्ती प्राप्त होते? तर अशा त्या भक्ताला भगवंताची पराभक्ती ही प्राप्त होते. ती पराभक्ती काय ते बघून या पुढील श्लोकात सांगते. ब्रह्मभूत प्रकन्नात्मा न शोचती न कांक्षती खमम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते पराम. मग तो खच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रकन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. आखा तो महात्मा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी खंभाव बाळगणारा आखा तो योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. आता भगवंत सांगू लागलेत की आखा तो ज्ञानयोगाचं आचरण केलेला, त्यानंतर ध्यानयोगामध्ये आरूढ झालेला आखा जो माझा भक्त आहे तो काय करतो? तर त्याला कुठल्याही गोष्टीमुळं त्याला शोक उत्पन्न होत नाही आणि तो कशाची आसक्तीही ठेवत नाही, कशाची कामनाही करत नाही. सर्व प्रकारच्या अहंता आणि ममताचा तो त्याग करतो आणि तो त्याग करून काय करतो? फक्त भगवंतामध्येच तो भगवंताचंच ध्यान करत बघतो. तर आखा जो भक्त आहे ज्ञानयोगाच्या काज्ञेनं भगवंतालाच प्राप्त करून घेतो आणि ध्यानयोगामध्ये राहून पुन्हा पुन्हा तो भगवंताचंच ध्यान करत राहतो. आखा जो भक्त आहे तो भगवंतालाच प्राप्त होतो आणि त्याला भगवंताची पराभक्तीच प्राप्त होते. अशा प्रकारे आज आपण इथपर्यंत 18व्या अध्यायाचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आता राहिलेलं आपण उद्या पाहूया. आत्तापर्यंत झालेली सेवा ही भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी, भगवान शिवांच्या चरणी अर्पण करून इथेच थांबूया. ओम